नमस्कार. आज आपण संजय गायकवाड यांच्या कपाशी या प्लॉटवर आलेले आहे. तर त्यांनी कपाशी या पिकासाठी आपले नेटसर्फचे प्रॉडक्ट वापरले. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी नेटसर्फचे प्रॉडक्ट कसे वापरले आणि त्यांना काय रिझल्ट मिळाला. तर संजय सर, काय केलं तुम्ही कपाशी लागवडीपासून ते काढणे येईपर्यंत काय काय नेटसर्फचे किंवा रासायनिक किती खतं घातली ते तुम्ही आम्हाला सांगा. तर पहिल्यांदा आपण टेम्परेचरमध्ये बीज प्रक्रिया केली. त्याच्यानंतर फवारणी केली. टेम्परेज बायोनाईन शेत याची फवारणी केली. फवारणी केल्यानंतर NPK सोडलं. NPK सोडल्यानंतर मग लार्विसाईट कीटकनाशक मारलं. कीटकनाशक मारल्यानंतर मग एक खताचा थोडासा एक नॉर्मल 10-26 हे गोणी टाकली. 10-26 हे गोणी टाकले नाही ते काहीच केलं नाही. त्याच्यानंतर मग हा आलेला मला रिझल्ट. कसा वाटतो रिझल्ट, कसा वाटतो तुम्हाला? काय रिझल्ट मला म्हणजे चांगला आला पाहिला रासायनिकपेक्षा. एकच गोणी 10-26 टाकलेली आहे आणि आता पहिला तोडा केलेला आहे आणि मग मला हा आलेला पूर्णपणे रिझल्ट. तिथून पुढं मी परत कधीही रासायनिक वापरण्याचे कमीच करणार आहे आणि मग जैविक आपलं नेटसर्फचे खतं औषधं पूर्णपणे वापरणार आहे. ठीक आहे. थँक्यू.